इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करून उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेला फरार आरोपीस गुन्हे शोध पथकाने अवघ्या 7 तासात केलं जेरबंद. माननीय पोलीस आयुक्त सौ श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सो यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या फरार आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन केलं होतं. सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 183/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) 65(1) सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम 4, 6, 12 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं. दिनांक 9/6/2025 रोजी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 183/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) 65(1) सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम 4, 6, 12 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे मोहम्मद रईस मंजूर शहा, वय 27 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट खमरिया कोइलार, तालुका निघासन, जिल्हा लखीमपूर खीरी, राज्य उत्तर प्रदेश, सध्या राहणार अय्यप्पा मंदिराजवळ, तन्वीर शेख यांची नवीन बांधकामाची साईट खोडेनगर नाशिक, हा ओझर मिग, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याचा सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो सामुंडी गाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे एका बांधकामाच्या साईटवर लपून बसलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरबाबत वरिष्ठांना माहिती कळवून सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ इंदिरानगर यांनी सदर आरोपीता सापळा लावून ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस नाईक 394 सागर परदेशी, पोलीस अंमलदार 2359 दीपक शिंदे, पोलीस अंमलदार 2254 योगेश जाधव, पोलीस अंमलदार 178 कासुदे, पोलीस अंमलदार 2463 चंद्रभान पाटील अशांनी सामुंडी गाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे अतिशय बिकट डोंगर दऱ्यांच्या ठिकाणी पायवाटेने जाऊन आरोपी नामे मोहम्मद रईस मंजूर शहा हा त्याच्या मूळ गावी मुक्काम पोस्ट खमरिया कोइलार, तालुका निघासन, जिल्हा लखीमपुरा खीरी, राज्य उत्तर प्रदेश पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अत्यंत हुशारीने सापळा लावून ताब्यात घेतलं. सदरचा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. तसेच वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून अतिशय गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे मोहम्मद रईस मंजूर शहा, वय 27 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट खमरिया कोइलार, तालुका निघासन, जिल्हा लखीमपूर खीरी, राज्य उत्तर प्रदेश, सध्या राहणार अय्यप्पा मंदिराजवळ, तन्वीर शेख यांच्या नवीन बांधकामाची साईट खोडेनगर नाशिक, हा ओझर मिंग, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतलं. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ 2 सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग, तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचने व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस नाईक 354 सागर परदेशी, पोलीस अंमलदार 2359 दीपक शिंदे, पोलीस अंमलदार 2254 योगेश जाधव, पोलीस अंमलदार 178 प्रमोद कासुदे, पोलीस नाईक 2098 पवन परदेशी, पोलीस अंमलदार 2339 सागर कोळी, पोलीस अंमलदार 2398 अमोल कोथमिरे, पोलीस अंमलदार 2498 सौरभ माळी यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक चौधरी हे करीत आहेत.